आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या सोहळ्याला जय जय रामकृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय कृष्ण जय जय कृष्ण जय जय Ram
खऱ्या अर्थाने हीच पोचपा होती तुमच्यापर्यंत गाणं पोहोचलं याची. म्हणजे हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण आणि हरी हे तीन शब्द आहेत. एक अद्वैताचा आपल्यामध्ये असणारं प्रतीक म्हणजेच रामकृष्ण हे. राम आपल्याला चैतन्य देतो, चैतन्य जागृत करतो, कृष्ण आकर्षण वाढवतो आणि हरी सर्व दुःखांचा संहार करतो. एका वारकऱ्याला एका व्यक्तीने विचारलं, अरे बाबा रामकृष्ण हरी म्हणतोस, तुला त्याचा अर्थ तरी माहित आहे का? तर त्या वारकऱ्याला एक संत विचारतात, तुला याचा अर्थ माहित आहे का? तू रामकृष्ण हरी हा मंत्र जप करतोस. त्यावेळी तो वारकरी त्या संतांना म्हणतोय की महाराज, मला त्याचा अर्थ माहित नाही, पण तुम्ही माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही साखर खाता? तो म्हणतो हो. साखर कशी आहे? गोड आहे. पण साखरेचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे का? जसा तुम्हाला साखरेचा फॉर्म्युला माहित नाही, तसंच मला रामकृष्ण हरी याचा अर्थ माहित नाही. जसा तुला त्याचा गोडवा जाणवतो, तसा मला सुद्धा या रामकृष्ण हरीचा गोडवा आतून जाणवतो. म्हणजे हाच गोडवा आपल्याला येणाऱ्या प्रत्येक युगामध्ये तारणार आहे. त्यासाठीच आपण सगळ्यांनी मुखामध्ये रामकृष्ण आणि हरी हा मंत्र जप केला पाहिजे. आणि हा जप केल्यानंतर आपल्या मनामध्ये एक रूप तयार होतं, ते ईश्वराचं रूप. आणि त्या विठोबाच्या रूपामध्ये रूप पाहत आलोचन सुख झाले हुसावले, माऊलीचे ते शब्द आहे. आणि रूप पाहिल्यानंतर कसं वाटतंय, ते विठोबाचं रूप कसं आहे, सावळ्याचं रूप कसं आहे, हेच जाणून घेऊन त्या पुढच्या रूपाच्या रूप पाहता पाहता रूप पाहता पाहता सुख झाले होताले सुख रूप पाहता पाहता दुख झाले होताले दुख झाले होताले दुख झाले होताले
जोडी बाहुताची जोडी बाहुत सुकृताची जोडी बाहुत सुकृताची जोडी गबरता दोन तीन दिवस सलग पाऊस पडतो आणि रोजच्या जागरात रोजची गाणं आणि रोजची धावपळ असल्यामुळे थोडासा आज मला आवाज खराब झालेला आहे सांभाळून घ्या. रोज कार्यक्रम चालू झोप पण आहे त्यामुळे सांभाळून घ्या. नक्कीच पुढच्या वेळी आम्ही मजबूत आवाज करून घेऊ.
मंडळी सर्व